उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वांना जबर धक्का बसला। पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पण राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे। पण नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली। अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं त्यांच्या कट्टर समर्थकाचा सुद्धा मृत्यू झालाय। पाहूया। दादांच्या निधनाच्या बातमीनं कार्यकर्त्याला जबर धक्का। दिंडोरीत दादांच्या कार्यकर्त्याचा मृत्यू। सुदाम बोडके यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। अजितदादांच्या अंत्यविधीला झालेली गर्दी हीच अजितदादांनी कमावलेली खरी संपत्ती। अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे। दादा गेले ही बातमी समजताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली। नाशिकमध्ये अशीच दुःखद घटना घडली आहे। दिंडोरी तालुक्यातल्या ढकांबे गावात 63 वर्षीय सुदाम बोडके राहायचे। अजितदादांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते। आपल्या मित्राच्या दशक्रिया विधीसाठी सुदाम बोडके गेले होते। हा कार्यक्रम आटपून परतत असतानाच त्यांना अजित पवारांच्या निधनाची बातमी समजली। लागलीच टीव्ही लावून त्यांनी खातरजमा केली। आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाच्या बातमीनं त्यांना जबर मानसिक धक्का बसला। या धक्क्यामुळे त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते अस्वस्थ झाले। त्यानंतर स्वतः गाडी चालवत त्यांनी नाशिकचं रुग्णालय गाठलं। पण रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दिंडोरी तालुक्याचं लाडकं नेतृत्व अजितदादांचे ते एकदम लाडके होते आणि आमच्या गावातून फक्त एकमेव राष्ट्रवादी हा पक्ष त्यांचा 2च व्यक्ती होते, श्रीराम शेटे, आणि त्यांचे जास्त जवळीक संबंध होते। त्यांनाच धसका नाही पण आम्हाला सुद्धा धसका बसल्यासारखं झालं। आम्ही ती बातमी ऐकल्यावर आम्ही सगळे टी व्ही बंद करून टाकल्या, कारण ते शरीरावर त्याचे परिणाम व्हायचे आणि त्यांना तोच धक्का बसल्यामुळं जास्त त्रास झाला। दवाखान्यात पायऱ्या चढत असताना डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जाताना चक्कर येऊन लगेच ऑन द स्पॉट हे झालं। या घटनेनंतर बोडके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दिंडोरी आणि निफाड तालुका गेल्या 4 दशकांपासून पवार कुटुंबियांच्या प्रेमात आहे। पुलोद स्थापना केल्यावर शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे साथ देणाऱ्या या जिल्ह्यात आज 7 राष्ट्रवादीचे आमदार आहेत। अजित पवार यांनीही जिव्हाळा आणि प्रेमाला जागत जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्री दिले। या भागातला त्यांचा कट्टर कार्यकर्ता अशी सुदाम बोडके यांची ओळख होती। सुदामराव म्हणजे हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते। ते एकटे फार ह्या गावातले राष्ट्रवादीचे सगळ्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं पहिल्यापासून काम करणारे एकनिष्ठ माणूस आणि त्या पक्षावर त्या नेतृत्वावर त्यांचा फार जिव्हाळा होता। पण ते एवढी घटना त्यांनी ती बघितली आणि त्यांना ते अस्वस्थता झाली, त्यांना ते काही सहन झालं नाही। तसा तडफड्या झटपटा कार्यकर्ता होता आणि त्यांना ते सहन न झाल्यामुळं ते त्या कंडिशनमध्येच त्यांचं ते देहांत झालं। ज्या नेत्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांच्याच निधनाच्या बातमीनं सुदाम बोडके यांचा अंत झाला। सुदाम बोडके यांच्या अचानक जाण्यामुळे ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। दादांचे कार्यकर्त्यांप्रती आणि कार्यकर्त्यांची दादांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम याचंच हे द्योतक आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।